श्री गुरुचरित्र अध्याय 40. श्री गणेशाय नमः. सिद्धमणे नामधारका अपूर्व वर्तले आणि कैका वृक्ष झाला काष्ठशुष्का विचित्र कथा एकपा गाणगापुरी असता गुरु आला एक कुष्टी विप्रू आपस्तंभ गार्ग्य गोत्रु नामतया नरहरी येवो निया श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र बहुवसी करसंपुट जोडून या. जय जया गुरुमूर्ती एको नियालो तुझे कीर्ती भक्तवत्सला परंज्योती परमपुरुषा जगद्गुरु. आपण जन्मोनी संसारी वृथा झालो दगडाबरी निंदा करती द्विजवरी कुष्टी म्हणोनी स्वामिया वाचिला वेद यजुशाखा निंदा करती माते लोका ब्राह्मणार्थ न सांगती देखा अंगहीन म्हणोनिया. प्रातःकाळी उठोनी लोक न पाहती आपुले मुख तेणे माते होते दुःख जन्म पुरे आता मज. आता धरुणी निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु तुझी कृपा न होय जरी प्राण आपुला त्याची न. श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी केले होते बहुवसी म्हणून कुष्टी झालासी तू. आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्य शरीरी एको भावे आचरावे. इतू किया अवसरी काष्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्षे चारी घेऊन आले सर्पणासी. तव देखिले श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती एको भावे करोणी चित्ती घेगा काष्ट झडकरी. काष्ट घेऊनी संगमासी त्वरित जावे भावेसी संगमनाथ पूर्व दिशी भीमातिरी रोविपा. तुवा जाऊनी संगमात स्नान करोनी यावे त्वरित पूजा करोनी अश्वत्थ पुनरपी जावे स्नानासी. होती धरुणी कलश दोनी आणि उदक तक्षणी शुष्क काष्टा वेळ तिनी स्नपन करी गा मनोभावे. जया दिवशी काष्टासी परणे येतील सजीवेसी पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे. काष्ट घेऊन डोईवरी गेला तो भीमातिरी संगमेश्वरा समोरी रोविता झाला द्विजवरी. जेणे रीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचरितसे एकचित्ती भक्तिभावे करोनिया. येणे परी 7 दिवस द्विज केले उपवास तया काष्टासी दोन्ही कलश भरून घाली वेळोवेळी. देखोनी म्हणत सकळही जन तया विप्रा बोलावून सांगताती विवंचन. श्री गुरु निरोप लक्षण नसेल निष्कृती तुझ्या पापा म्हणून दिदले काष्ट बापा वाया कष्ट करिससी कापा. तू ते श्री गुरूंनी निरोपिले एकोन तयांचे वचन विप्रवरण करी नमन. गुरुवाक्य मज कामधेनू अन्यथा केवी होईल. माझे मणी निर्धारू असत्य नव्हे वाक्य गुरु प्राण वेची नस्त्राचरू गुरुवाक्य मज करणे. एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी सांगती शिष्य परियसी स्वामींनी निरोपिले द्विजासी शुष्क काष्टा भजी म्हणोनी. किती रीती आम्ही त्यासी विनविले त्याच्या हितासी वाया कागा कष्टसी मूर्खपणे म्हणोनी. निर्धार करुनी मानसी सेवा करीतो काष्ठासी झाले 7 उपवासी उदक मुखे घेत नाही. एकोनी शिष्यांचे वचन निरोप देती श्री गुरु आपण जैसा भाव अंतःकरण तैसी सिद्धी पावेल. या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी सांगेन सूत ऋषेश्वरासी स्कंदपुराणी परियसा. सूत म्हणे ऋषेश्वरांसी गुरुभक्ती असे विशेषी तारावया संसारासी आणिक नाही पदार्थ. अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पहावा अंत गुरुत्रयमूर्ती मनी ध्यात सेवा करणे भक्तिभावे. दृढ भक्ती असे जयापाशी सर्व धर्म साधती तयासी संदेह न धरावा मानसी एकचित्ते भजावे. पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंहकेत तयासी होता एक पुत्र नामतया धनंजय. एके दिवशी राजपुत्र गेला पारधी अरण्यात जेथे नसती मनुष्य मात्र उदकवर्जित स्थळासी. राजपुत्र तृषाक्रांत हिंडतसे अरण्यात सवे होता शबरदूत श्रमोनिया परियसा. श्रमोनिया शबरदूत हिंडत होता रानात देखता झाला अवचित
जीर्ण एक शिवालय भिन्न लिंग तया स्थानी पडिले होते मेदिनी शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग बरवे असे शबर म्हणे राजसूता माझे मनी ऐसी आता लिंग पूजा करणे नित्य म्हणून घेतले परियेसा राजपुत्र म्हणे त्यासी न्यावे पाषाण लिंग घरासी पूजा करावी सूचीशी पत्रपुष्पे अर्चोनिया तुम्ही दंपती दोघे जण मनःपूर्वक पूजा करणे हेच लिंग गिरजारमण म्हणून मनी निर्धारी पा नाना परिपुष्प जाती आणाव्या तुम्ही शिवाप्रती धूप दीप विधान रीती नैवेद्या द्यावे भस्म जाण भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण भक्षावा येणे पडी राजकुमरू तया शबरा झाला गुरु विश्वास केला निर्धारू शबरे आपले मनात क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवशी तया नगरी चिता भस्म न मिळेची हिंडोनी पाहे गावोगावी चिता भस्म न मिळे काही येणे परी सातगावी हिंडोनी आलो तो घासी चिंता बहुशबरासी पोषता झाला स्त्रियेसी काय करू म्हणे तिसी प्राण आपला त्याची म्हणे जैसे गुरुनी निरोपिले तैसे नैवेद्या पाहिजे दिले नाही तरी वृथा झाले शिवपूजन परियेसा एकोनी पतीचे वचन बोले शबरी हासोन चिंता करिता किंकारण चिताभस्म देईल मी मज घालून गृहात अग्नी लावा तुम्ही त्वरित काष्टे असती बहुत दहन होईल आपणासी तेची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी व्रतभंग न करावा भरवसी संतोष रूपे बोलतसे कधी तरी शरीरासी नाश असे परियसी ऐसे कार्य कारणासी देह आपुला समर्पिन एकोनी स्त्रियेचे वचन शबर झाला खेदे खिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणतसे एकोनी पतीचे वचन विनवितसे ती अंगना कैसे तुम्हा असे ज्ञान मिथ्या मोहे बोलतसा देह सोडूनी आपणासी दहन करी वेगेसी आपण होऊनी संतोषी निरुपदे ते परियसा ऐसे नाना परिपतीसी बोधवी शबरी परियसी घरात जाऊनी पतीसी म्हणे अग्नी लावी आता संतोष होनी तो शबर बांधिता झाला घराचे द्वार अग्नी लाविता थोर लागली ज्वाळा धुरंधर दहन झाले शबरीसी भस्म घेतले परियसी पूजा करुणी शिवासी नैवेद्य दिला अवधारा पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी स्त्रियेसी वदिले म्हणून येसी स्मरण नाही तयासी नित्य पूजा करून प्रसाद हाती घेऊन आपले स्त्रियस बोलावून देत होता शबरतो तया दिवशी तेणे परी आपले स्त्रिये ते पाचारी कृपा सागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियसी तेच शबरी येऊनी उभी ठेली हास्यवदनी घेतला नैवेद्य मागोनी घेऊन गेली घरात बोलावून स्त्रियसी शबर पुसतसे त्रियसी दहन केले मी तुझसी पुनरपिकेवी आलीस तू शबरी सांगे पतीसी आठवण आपणा आहे ऐसी अग्नी लाविता घरासी निद्रिस्त आपण झाले देखा महाशीते पीडित आपण होते निद्रिस्त तुमचे बोल ऐकत उठोनी आले म्हणतसे हे होईल ईश्वर करणी प्रसन्न झाला शूलपाणी ऐसे म्हणतात क्षणी निजस्वरूपे उभा ठेला नमन करीत लोटांगणी धावून घालती दोघे चरणी प्रसन्न झाला शूलपाणी मागावर म्हणतसे इह सौख्य संसारी राज्य दिले धुरंधरी गती झाली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास म्हणून श्री गुरु शिष्यांसी सांगते झाले परियसी विश्वासे करुणी द्विजहर्षी शुष्क काष्ट सेवितसे जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी स्त्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी जाऊनी करती अनुष्ठाना पहावया येती त्या ब्राह्मणा देखोनी त्याचे अंतःकरणा प्रसन्न झाले तैवडी हाती होता कमंडळ भरले सदा गंगाजळ उचलो निया करकमळे घालिती उदक काष्ठासी तच्चणी काष्ठासी पल्लव आले परियसी औदुंबर वृक्ष ऐसी दिसतसे समस्तांते जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता तैसा श्रीगुरु सुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देखा काष्ट दिसे औदुंबर
सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्ण देही नर. गेले कुष्ठ तत्काळी मग निघाले मठासी. समस्त शिष्य द्विजांसरसी ग्राम लोक आनंदेसी. घेऊन येती आरतिया तया विप्रा बोलावनी. श्री गुरु म्हणती संतोषोनी. कन्या पुत्र धन गोधनी तुझी संतती वाढेल. तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धार. समस्त शिष्यांमध्ये थोर तुची आमचा भक्त जाण. जैसे श्री गुरूंनी निरोपिले तयापरी त्यासे झाले. म्हणून सिद्ध सांगितले नामधारका शिष्यांसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवनम नाम 44तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.